मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे शेवटचा गुरुवार, चौथा गुरुवार आणि इथे माझ्या लेकीनं छान अशी मस्त रांगोळी काढलेली आहे सकाळी आणि देवपूजाही झालेली आहे सकाळीच. आणि जसं की आज शेवटचा गुरुवार आहे यासाठी मी देवीची अशी मस्त ओटी भरलेली आहे. आणि त्याचबरोबर इथं मी साधी सिंपल तयार झालेले आहे, कारण स्कूलचा दिवस होता, जास्त तामझाम करू शकत नाही. आणि मी दुपारीच सगळा कार्यक्रम उरकलेला, कारण संध्याकाळनं जायचं होतं मला बाहेर. तर इथं ओटीची म्हणजे ओटी पाच बायकांची ओटी भरायची आहे, त्या हिशोबाने मी सगळी तयारी केलेली. आणि फायनली ओटी वगैरे भरून झालेल्या आहेत. जास्त काही व्हिडिओ मी घेतले नाही. द्वापार युगात भारतभूतील सौराष्ट्र देशात भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करी. तो पराक्रमी होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचे सम्यक ज्ञान त्याला होते. त्याला सूर्यचंद्रिका नावाची राणी होती. राणी देखणी, सुलक्षणी व पतिव्रता होती. त्या दोघांना 7 पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली. कन्येचे नाव ठेवले होते शांबाळा. एकदा महालक्ष्मीच्या मनात आले, आपण त्या राजाच्या राजप्रसादी राहावे. त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल. गरीबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतः कथाच खर्च करी. म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण तरी ते श्लोक पण मस्त अशी कथा ऐकत होता देवीची, आणि त्यात नेमके पाहुणे आले आणि त्याच्यामुळे त्याचंही लक्ष हल्लेलं आहे. तर चला, तर माझा हा छोटूसा ब्लॉग माझा आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत छान राहा.